हॅलो एव्हरीवन, आज आपण बघत आहोत मॅट्रायसेसचे 2026चे सीईटीत आलेले प्रश्न. ठीक आहे, ज्या मुलांना हा चॅप्टर येत नाहीये ना, त्यांनी सगळ्यात अगोदर जाऊन चॅनलवरती ह्या चॅप्टरचे एकदम बेसिक पासूनचे व्हिडिओ बनवून ठेवलेले आहेत. 3 व्हिडिओ आहेत. प्लेलिस्ट मध्ये जाऊन तुम्ही ते व्हिडिओ बघा आणि त्याच्यानंतर हा व्हिडिओ कंटिन्यू करा. ठीक आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न बघूया. त्यांनी काय विचारलंय? ए इनवर्स काढायला विचारलाय. एक डिटर्मिनंट दिलेला आहे 2/2चा आणि त्याचा ए इनवर्स विचारलेला आहे. हे एकदम सोपा प्रश्न आहे. हा आपल्याला माहिती आहे कसा सॉल्व्ह करायचा. तर बघा, ए इनवर्स काढण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा कंडिशन काय असते? डिटर्मिनंट ऑफ ए जो असतो ना, तो नॉट इक्वल टू 0 लागतो. ठीक आहे, याचा डिटर्मिनंट काय येतोय? 4, 1 इंटू 4, 4 मायनस हे काय आलं? 10. डिटर्मिनंट काय आला याचा? -6. ठीक आहे, म्हणजेच डिटर्मिनंट ऑफ ए -6 म्हणजेच नॉट इक्वल टू 0 आहे. याचा अर्थ आपण याचा ए इनवर्स काढू शकतो. मग आपल्याला ए इनवर्सचा फॉर्म्युला माहिती आहे काय? 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. डिटर्मिनंट ऑफ ए काढला, आता ऍडजॉइंट ऑफ ए काढायचा. 2/2चा ऍडजॉइंट ऑफ एचा शॉर्टकट कसा काय? हे जे एलिमेंट्स आहेत त्यांची काय करा? जागा बदली करा. म्हणजे इक्वल्स टू 1 अपॉन -6. 1 आणि 4 ची काय करायची? जागा बदली करायची. आणि -2 आणि -5 जे आहेत ना, त्यांचा फक्त साइन चेंज करा. 5 आणि 2. ठीक आहे, हे आहे आपलं काय? डिटर्मिनंट ऑफ ए. हे आहे आपला, सॉरी, ए इनवर्स. ठीक आहे, कळालं? एकदम सोपा प्रश्न होता. पुढे बघूया. पुढे काय दिलेलं आहे? पुन्हा ए इनवर्सच विचारलेलं आहे. पण ह्याच्यामध्ये आय क्यूब हे कॉम्प्लेक्स नंबर मधला आहे. ठीक आहे, तर आपल्याला आय ची व्हॅल्यू माहिती आहे काय असते? आय इक्वल्स टू √-1. आय स्क्वेअर पण आहे इथं. मग आय स्क्वेअर ची व्हॅल्यू काय असते? -1. आणि आय क्यूब ची व्हॅल्यू काय असते? -आय. हे आपल्याला माहिती आहे. मग आता ह्या व्हॅल्यू अगोदर ह्याच्यामध्ये पुट करू. मग हे डिटर्मिनंट काय होणार? ए इक्वल्स टू 2i. आय क्यूब ची व्हॅल्यू काय? -आय. आय स्क्वेअर ची व्हॅल्यू काय? -1. आणि इथं तर 1 आहे. हे भेटलं आपल्याला. आता ह्याच्यानंतर काय आपण काय केलं? स्क्वेअर आणि क्यूब गायब केलं. आता ह्याच्यानंतर काय करायचं आपल्याला? डिटर्मिनंट चेक करायचा. त्याचा डिटर्मिनंट काय येतोय? 2i इंटू आय 2i इंटू 1 2i मायनस 1 इंटू मायनस -1 इंटू मायनस आहे म्हणजे हे काय झालं? प्लस आय. आणि प्लस आय म्हणजे इथं आला. मग हे काय आलं? डिटर्मिनंट ऑफ हे काय आलं? 2i मधनं एक आय गेलं, सिंगल आय. हे आलं आपलं डिटर्मिनंट ऑफ ए विच इज नॉट इक्वल टू 0. म्हणल्यावर आपल्याला याचा ए इनवर्स काढता येईल. मग ए इनवर्स कसा काढायचा? आताच बघितलं, 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. डिटर्मिनंट काय आला? आय इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. तुम्हाला आता सांगितलं होतं काय? हे 2i आणि 1 ह्या दोघांची काय करायची? जागा बदलायची. म्हणजे हे काय होणार? 1 आणि 2i. आणि हे जे असेल आय क्यूब आणि आय स्क्वेअर म्हणजेच इथं काय? -आय आणि 1 ह्यांचं काय करायचं? साइन चेंज करायचं. म्हणजे हे -आयचं काय झालं? प्लस आय. आणि -1चा झाला +1. हेच आहे आपलं फायनल आन्सर. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न काय दिलेला आहे? एक मॅट्रिक्स दिलाय ए नावाचा आणि विचारलंय काय? ए इनवर्स आणि ए स्क्वेअर इज नॉट. म्हणजे आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ह्याचा ए इनवर्स काढावा लागेल. मग ह्याचा ए स्क्वेअर सुद्धा काढावा लागेल. मग सगळ्यात पहिल्यांदा ह्याचा डिटर्मिनंट काढ. डिटर्मिनंट ऑफ ए. डिटर्मिनंट ऑफ ए काय येणार? 1/2 आहे म्हणल्यावर ह्याचा स्क्वेअर म्हणजेच 1/4. आणि डिटर्मिनंट ऑफ ए जसं आपण नॉर्मल करतो तसं -1 इंटू 1 1 मायनस मायनस आणि हे इथलं मायनस प्लस √3 इंटू √3 हे काय झालं? 3. म्हणजेच हे काय झालं? 1/4 इंटू 4 म्हणजेच हे काय आलं? 1. डिटर्मिनंट ऑफ ए किती आलं? 1 आलं. हे सगळ्यांना कळालं? ठीक आहे, आता ह्याला मी उचलून थोडस वर ठेवतो. ठीक आहे, आता पुढे काय विचारलं त्यांनी? ए इनवर्स. ए इनवर्स काढायला येईल कसा? तर ह्याचा ऍडजॉइंट काढायचा. तो कसा काढणार आपण? आपण डायरेक्ट ए इनवर्स काढू. ए इनवर्स इक्वल्स टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए किती आलं? 1 आलं. त्याच्यामुळे तो लिहायची गरज नाही. आता डायरेक्ट ह्याचा ऍडजॉइंट 1/2 1/2 इंटू
ह्या दोघांची काय करायची, जागा बदलायची. म्हणजे -1 आणि -1 जागा बदलली तरी ते तसेच राहिले. त्याच्यानंतर ह्यांचं काय करायचं बघ, साईन चेंज करायचं. मग काय आलं, √3 आणि -√3. ठीक आहे. हा काय आला आपल्याला, ए इनव्हर्स आला. मग ह्या ए इनव्हर्सला मी इथे वर ठेवतो, तो पुन्हा लागणार कॅल्क्युलेशनसाठी. आता काढायचं काय, ए स्क्वेअर. ए स्क्वेअर म्हणजे काय, हा मॅट्रिक्स आणि पुन्हा ह्याच मॅट्रिक्सने एकमेकांना मल्टिप्लाय करायचं, डायरेक्ट एलिमेंटचा स्क्वेअर नाही करायचा. मग काय होणार, ते 1/2 इंटू -1 -√3 -1 इंटू 1/2 -1 -√3 -1. ठीक आहे. हे 1/2 1/2 बाहेर काढून घ्या. हे आलं 1/4. हे आतमध्ये काय राहिलं, -1 इंटू -1 1 √3 इंटू √3 -√3 इंटू -√3 म्हणजे काय झालं, ते 3 झालं, -3. ठीक आहे. आता त्याच्यानंतर √3 मायनस मायनस ते झालं प्लस प्लस √3. हे काय झालं, √3 -√3 आणि हे आलं -1 -√3. हे झालं √3 इंटू √3 -3 इंटू -1 आणि हे 1 +1. ठीक आहे. इथपर्यंत आलं सगळ्यांचं. मग बघा हे काय आलं, 1/4 इंटू -2 2√3 -2√3 आणि -2. ठीक आहे. इथपर्यंत आलं. ह्याच्यानंतर मी आता ह्यातनं काय करतो, 2 बाहेर काढून घेतो. 2 जर मी बाहेर काढला तर काय येणार आहे, 2/4 म्हणजेच हे काय झालं, 1/2. कळतंय का, 2 बाहेर काढला, हे काय झालं 2/4 इंटू 2 इथनं आला -1 √3 -√3 -1 म्हणजेच हे काय झालं 1/2. म्हणजेच हे कसं दिसतंय, 1/2 -1 √3 -√3 -1. ठीक आहे. हे काय आलं आपला ए स्क्वेअर आहे, हा ए स्क्वेअर. ए स्क्वेअरची व्हॅल्यू आली आणि इथे तुमच्याकडे काय आहे, ए इनव्हर्स. जर तुम्ही नीट बघितलं, ए स्क्वेअर आणि ए इनव्हर्स दोन्ही काय सेम आहेत. जर सेम गोष्टीला सबट्रॅक्ट केलं तर आन्सर काय येतं आपलं, 0. मग हा 2/2 चा मॅट्रिक्स आहे. म्हणजेच हे काय तयार होणार, म्हणजेच हे ए इनव्हर्स मायनस ए स्क्वेअर काय होतं, 0 0 0 0. ठीक आहे. आता त्यांनी बघा विचारलंय काय, बघा हा कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे. हा तुम्हाला आला सगळ्यांना. ए ए इनव्हर्स मायनस ए स्क्वेअर इज नॉट नल मॅट्रिक्स. नल मॅट्रिक्स आहे का, नाही, तो नल मॅट्रिक्सच आहे. युनिट मॅट्रिक्स, युनिट मॅट्रिक्स म्हणजे काय, आयडेंटिटी मॅट्रिक्स. तो आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे का, नाहीये. याचा अर्थ माझा ऑप्शन काय असणार आहे, पण डायगोनल मॅट्रिक्स पण काय असतो, ज्याचे हे दोन एलिमेंट सोडून बाकी सगळे एलिमेंट 0. हे दोन सोडले तर हे दोन तर 0 आहेत, बरोबर आहेत. आणि शेवटी काय, स्केलर मॅट्रिक्स. स्केलर मॅट्रिक्स म्हणजे असा मॅट्रिक्स ज्याचे चारही एलिमेंट्स 0 आपलं इक्वल असतील. तो त्याचे चारही एलिमेंट्स इक्वल आहेत का, आहेत, ते काय 0 आहेत. त्याच्यामुळे ह्याचा आन्सर काय झालं, युनिट मॅट्रिक्स. ठीक आहे. हा ठीक आहे. बघा पुढचा प्रश्न काय दिलाय त्यांनी, एक 3x3 चा मॅट्रायसिस आहे आणि त्यांनी काय विचारलंय की विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू. आणि त्यांनी ए स्क्वेअर, ए इनव्हर्स, ऍडजॉइंट ऑफ ए ह्यांच्यामधलं काय दिलं, एक रिलेशन दिलेलं आहे. आता आपल्याला चेक करावं लागेल की कोणतं रिलेशन सही आहे. ठीक आहे. सगळ्यात अगोदर बघा ए स्क्वेअर म्हणजेच काय, हा डिटर्मिनंट, पुन्हा त्याला मल्टिप्लाय करा, तो बनणार ए स्क्वेअर. ए इनव्हर्स आपल्याला काढता येतो. पण आता बघा सगळ्यात अगोदर मी ह्याचा डिटर्मिनंट काढतो. ए इनव्हर्स दिलाय ना त्यांनी इथं, मग ह्याचा डिटर्मिनंट काय येणार, हे तर 0 0 झालं, ते कॅन्सल झालं. -1 इंटू ह्यांचं तर 0 मायनस ऑफ हे काय आलं 1. मग हे काय झालं, -1 इंटू -1 हे झालं +1. म्हणजेच ह्या जो दिलेला डिटर्मिनंट आहे आपला, दिलेला मॅट्रिक्स आहे ए, त्याचा डिटर्मिनंट काय आला +1. ठीक आहे. एवढं तर मला कळालं. आता ए इनव्हर्स काढतो मी सगळ्यात पहिले. आता बघा ए इनव्हर्सचा मी शॉर्टकटचा व्हिडिओ ऑलरेडी बनवून ठेवलेला आहे. जरी तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तरी हे लक्षात येतं की मी तुम्हाला शॉर्टकट कसा, डायरेक्ट शॉर्टकटनं डिटर्मिनंट कसा काढायचा, 0 0. सगळ्यात अगोदर जो दिलेला मॅट्रिक्स आहे तो लिहून घ्या, 0 -1 0 -1 0 0. ठीक आहे. हे लिहून घेतलं. हे जे पहिले दोन कॉलम आहेत त्यांना पुन्हा लिहा, 0 0 -1 0 -1 0. आणि आता वर नवीन दोन रोज तयार झाल्या, त्या रोजला पुन्हा लिहून घ्या, काय येणार
0 0 -1 0 0 0 -1 0 0 -1. ठीक आहे. हे झालं की ह्याच्यानंतर वरची रो आणि फर्स्ट कॉलम ह्यांना कट करायचा. ठीक आहे. आता एकदम सोपं आहे. जसं डिटर्मिनंटला आपण कॅल्क्युलेशन करतो क्रॉस मल्टिप्लिकेशन करून, सेम मल्टिप्लिकेशन करून कॅल्क्युलेशन करतो, तसं इथं सेम कॅल्क्युलेशन करायचं. हे काय झालं 0, ही पहिली पोझिशन आली 0, बरोबर आहे का नाही? 0 - 0 0. आता हे खाली 0, हे पुन्हा 0. आता बघा, आता मी कॅल्क्युलेशन खाली करणार पण लिहिताना पुढे लिहिणार का? कारण की ऍडजॉइंट मध्ये आपण ट्रान्सपोज करतो. 0, हे काय आलं 0 मायनस ऑफ +1 म्हणजेच काय आलंय -1, बरोबर आहे. आता हे 0, बघा हे इथं काय झालं पुन्हा 0, तर हे काय आलं पुन्हा -1, पुन्हा आता हे बघा इथं काय येणार 0, पुन्हा 0. आता इथं बघा 0 -1 म्हणजे काय आलं पुन्हा -1 म्हणजे हे, तर इथं 0 आणि इथं पण काय आलं खाली 0. ठीक आहे. आणि आपला डिटर्मिनंट काय आलता 1, म्हणजेच मी जर बघितलं हे काय आलं 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ 1 म्हणजेच 1. पण जेव्हा आणि हे काय माझं ए इनव्हर्स आहे. आता जर मी नीट बघितलं माझा ए आणि ए इनव्हर्स कसे दिसतात? सेम दिसतात, बरोबर आहे. तर ते जर माझा ए इनव्हर्स आणि ए सेम असतील तर माझा ऑप्शन सी करेक्ट असणार आहे. ठीक आहे. मी ए स्क्वेअर काढला नाही का? कारण की मला माहिती आहे माझा ए स्क्वेअर काढण्यात जास्त वेळ जाणार आहे. जर माझा ए स्क्वेअर ए इनव्हर्स वरनं रिझल्ट नसता येत तर मी ए स्क्वेअर काढला असतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न, पुढे काय? इफ ए हा एक डिटर्मिनंट दिलाय, देन ए इनव्हर्स दिलाय त्याचा, आणि देन त्यांनी काय विचारलंय ह्याच्यामध्ये ह्या अननोन व्हॅल्यूज आहेत अल्फा, बीटा आणि गामा. ह्या तिन्ही व्हॅल्यूजचा काय विचारलाय? प्रोडक्ट विचारलं. आता कसं काढणार? सगळ्यात अगोदर ह्याचा काय काढा? डिटर्मिनंट काढा. डिटर्मिनंट काय येतोय 2 इंटू हे काय झालं 3 6 आणि त्याच्यानंतर हे 0 तर 0 -1 इंटू 5 5 - 0 0, आपलं 5 - 0 5, हे काय झालं 6 - 5. मग डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल्स टू 1. ठीक आहे. एवढं तर कळालं. आता ए इनव्हर्सचा फॉर्म्युला काय असतो आपल्याकडं? ए इनव्हर्स इक्वल्स टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. आता हा डिटर्मिनंट ऑफ ए तर 1 झालेला आहे, त्याच्यामुळे हा ऍडजॉइंट ऑफ एस मला फक्त काढावा लागणार आहे. ठीक आहे. आता बघा, मी पूर्ण ऍडजॉइंट ऑफ ए काढणार का? नाही. जर मागच्या क्वेश्चन मध्ये तुम्ही नीट लक्ष दिलं असेल, मला ह्या पोझिशनसाठी ऍडजॉइंट ऑफ ए काढायचं. ठीक आहे. मग ह्या पोझिशनसाठी आपण ह्याचा यूज करतो आणि हे सॉल्व्ह करतो, बरोबर आहे का? कळतंय का कसं? ह्या पोझिशनसाठी आपण हे सोडून देतो आणि हे सॉल्व्ह करतो. मग हे काय येणार? मग माझा डायरेक्ट गामा काय आला 3. कळालं? त्याच्यानंतर आता हे अल्फाच्या पोझिशनसाठी आपण हे सोडतो, हे. आता बघा अल्फा आहे ह्या पोझिशनला, पण ऍडजॉइंट मध्ये ट्रान्सपोज होतो, त्याच्यामुळं हिथून काढावा लागणार तो. हिथून हे सोडणार म्हणजे राहिलं काय 15, म्हणजे माझा अल्फा काय आला 15. ठीक आहे. पण ह्या मिडलच्या पोझिशनला आपण साइन चेंज करतो, त्यामुळे तो आला -15. आता शेवटी राहिला काय बीटा. ह्या पोझिशन वरनं काढणार बीटा कुठनं काढणार आपण? ह्या पोझिशन वरून. म्हणजेच काय आलं हे सोडलं हे आलं 5. ठीक आहे. आता विचारलं काय त्यांनी? ह्या तिघांचाच प्रोडक्ट म्हणजेच मॉड मध्ये -15 इंटू 5 इंटू 3, हे आलं 225. ठीक आहे. म्हणजेच ऑप्शन सी करेक्ट आहे. ठीक आहे बाळांनो. जर तुम्ही ट्रेडिशनल वेनं काढायला गेला, ए इनव्हर्स काढला तरी तुमचा आन्सर येणारच आहे, असं नाही की येणार नाही, पण वेळ वाया जाणार. मला ह्या एलिमेंट्सची काही गरजच नाहीये ना, माझ्याकडे हे एलिमेंट्स आहेत, मला फक्त हे 3 एलिमेंट्स काढायचे आहेत, त्याच्यामुळे मी हे डायरेक्ट सॉल्व्ह केलं. ठीक आहे बाळांनो. पुढचा प्रश्न बघा. पुढे काय दिलेलं आहे? इफ अ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स, इफ ए दिलाय, इफ ए इज अ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स अँड हे कंडिशन दिली सीएच इक्वेशन. ठीक आहे बाळांनो. सीएच इक्वेशन दिलेलं आहे हे, आणि हे काय 0 देन ए इनव्हर्स विचारलाय, आणि त्यांनी ऑप्शन जर तुम्ही बघितले ना ए आणि आयच्या फॉर्म मध्ये दिले, त्याच्यामुळं आता बघा मी हे दिलेलं इक्वेशन लिहून घेतो, ए स्क्वेअर मायनस ए प्लस 1 इक्वल्स टू 0. आता मी ह्या इक्वेशनला काय करतो? ए न प्री मल्टिप्लाय करतो, मग काय होणार
ए ए इनवर्स न प्री मल्टिप्लाय करतो. ए स्क्वेअर मायनस ए इनवर्स इंटू ए प्लस ए इनवर्स इंटू आय इक्वल्स टू 0. पुढे तर 0च राहणार आहे. ए इनवर्स इंटू ए दोघांचा बेस सेम आहे म्हणजे पॉवरची काय होणार ऍडिशन. म्हणजे इथं काय आलं ए ए इनवर्स इंटू ए आयडेंटिटी मॅट्रिक्स तयार होतो प्लस ए इनवर्स इक्वल्स टू 0. आणि आता विचारलं काय फक्त ए इनवर्स. मग ए इनवर्स इक्वल्स टू हा मायनस आहे पलीकडे गेल्यावर पॉझिटिव्ह मायनस ए असं ऑप्शन आहे का ऑप्शन सी. ठीक आहे कळालं बाळांनो. ह्याच इक्वेशन वरती खूप सारे क्वेश्चन्स तयार होतात. आता पुढचा पण प्रश्न बघा सेम ह्याच इक्वेशन वरती आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट सांगतो या इक्वेशन बद्दल. हे इक्वेशन असतं ए स्क्वेअर मायनस एक्स ए प्लस डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आय इक्वल्स टू 0. आणि हा जो एक्स असतो ना समजा तुमचा मॅट्रिक्स आहे 1 2 3 4. ठीक आहे हा जो एक्स आहे ना हा एक्स तो असतो ह्यांची ऍडिशन. ठीक आहे हे तुम्हाला सांगतो मी पुढच्या इक्वेशन मध्ये. आता पुढे बघा काय दिलं ए नावाचा एक मॅट्रिक्स दिलाय आणि हे सीएच इक्वेशनच आहे पुन्हा. फक्त इथं मी तुम्हाला इक्वेशन सांगताना इक्वेशन मध्ये काय येतं मायनसचं साईन होतं. पण इथं कोणतं साईन आहे ह्या दिलेल्या इक्वेशन मध्ये प्लसचं साईन. प्लसचं साईन प्लस वाय एक्स ए प्लस वाय आय टू आणि इक्वल्स टू ओ टू. त्यांनी वेअर आय टू अँड ओ टू म्हणजे हे दोन मॅट्रिक्सच आहेत. कसले आयडेंटिटी मॅट्रिक्स अँड नल मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2. देन आपल्याला काय विचारलं एक्स आणि वायच्या व्हॅल्यू विचारलं. बघा सीएच इक्वेशन मध्ये काय असतं ए स्क्वेअर मायनस एक्स ए प्लस डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आय इक्वल्स टू 0. मायनस एक्स मी तुम्हाला आताच सांगितलं हे एक्स काय असतो हे जे आपले डायगोनल एलिमेंट्स असतात त्यांची ऍडिशन. म्हणजेच माझा मायनस एक्स काय झाला 4 म्हणजेच एक्स काय झाला -4. एक्स -4 कुठे बी आणि सी मध्ये त्यामुळं ए आणि बी माझा ऑप्शन कट झाला. ठीक आहे आता हे डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आय म्हणजेच वाय. मग डिटर्मिनंट काढा 2 इंटू 2 4 -0 म्हणजेच वाय इक्वल्स टू काय आला माझा 4. ऑप्शन बी करेक्ट आहे. ठीक आहे पुढचा प्रश्न बघा. पुढचा पण त्याच टाईपचा प्रश्न आहे. आता बघा त्यांनी काय दिलंय ए दिला एक 2x2 चा मॅट्रिक्स. हे प्रॉपर सीएच इक्वेशन नाहीये का कारण की सीएच इक्वेशन मध्ये पुढच्या साईडला 0 असतो आरएचएस ला. मग मी ह्याला त्याच्यामध्ये कन्वर्ट करू शकतो. किंवा जर तुम्हाला हे असलं काही नाही आठवलं परीक्षेमध्ये हे कोणतं इक्वेशन आहे काय काय तर तुम्ही बेसिकली काय करा थोडासा वेळ जास्त जाईल ए स्क्वेअर काढा. ए स्क्वेअर काढायला येतो काय ह्या मॅट्रिक्सचा त्या मॅट्रिक्स सोबत मल्टिप्लिकेशन काढायला येणार इंटू 2 इंटू ए प्लस ए. हे करा एकदम लेंदी प्रोसेस होणार वेळ खूप जास्त जाणार आणि मग तुम्हाला तुमचा आन्सर भेटणार. पण आपण तसं करणार का नाही आपण काय करणार त्यांनी काय दिलंय मला ए स्क्वेअर मायनस 2a प्लस आय इक्वल्स टू 18 पी क्यू 11 हे दिलेले. आपल्याला सीएच इक्वेशन काय माहिती ए स्क्वेअर मायनस एक्स ए प्लस डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आय इक्वल्स टू 0. ठीक आहे हे तुम्हाला माहिती आहे. आता हा एक्स म्हणजे काय डायगोनल टर्मची ऍडिशन. डायगोनल टर्मची ऍडिशन काय 3 -3 + 4 म्हणजेच काय झालं 1. मग माझं हे इक्वेशन काय झालं एक्स स्क्वेअर मायनस ए प्लस ह्याचा डिटर्मिनंट. डिटर्मिनंट कसा काढणार हे आलं -12 -2 ते आला -14 सॉरी -12 -2 हे आलं डिटर्मिनंट ऑफ ए -14. मग इथं काय होणार -14 आय इक्वल्स टू 0. ठीक आहे कळालं तुम्हाला कसं गेलं मी एक्स म्हणजे काय डायगोनल टर्मची ऍडिशन ते मी लिहिलं इथं. डिटर्मिनंट ऑफ ए तो काढला -14 आहे. मग आता सॉरी इथं ए स्क्वेअर असणार आहे हे ए स्क्वेअर. मग मला ए स्क्वेअरची व्हॅल्यू भेटू शकते इथनं काय ए स्क्वेअर इक्वल्स टू ह्या दोन्ही व्हॅल्यू पलीकडे घालवा ए प्लस 14 आहे. मला ही व्हॅल्यू भेटली ए स्क्वेअरची. आता मी ह्या ए स्क्वेअरच्या व्हॅल्यूला ह्या इक्वेशन मध्ये पुट करतो बघा कसं दिसतंय. ए स्क्वेअरच्या जागी हे पुट करतो काय होणार ए प्लस 14 आय -2a प्लस आय इक्वल्स टू 18 पी क्यू 11. ठीक आहे आता हे सॉल्व करा.
-2a -2a प्लस ए म्हणजेच काय झालं हे -a बरोबर. 14i प्लस 1i प्लस 15i इक्वल्स टू 18p⁴11. आता मला ए तर माहितीये आणि आयडेंटिटी मॅट्रिक्स सुद्धा माहितीये काय असतो. आता ते मॅट्रिक्स लिहून घेता. ए काय दिलेला आहे -3214. पण ए चा मायनस म्हणजे इथं जिथं मायनस असेल तिथं प्लस करणार मी, कारण की -a येतो. म्हणजे -a कसा येणार 3 -2 -1 -4 प्लस 15 ना आयडेंटिटी मॅट्रिक्सला मल्टिप्लाय केल्यावर कसं येणार 15 0 0 15 इक्वल्स टू 18p⁴11. आता बघा बघा मला काढायचंय काय पी आणि क्यूच्या व्हॅल्यू त्या पोझिशनसाठी आणि इथं ऍडिशन आहे. मग मी काय करतो डायरेक्ट ह्या पोझिशनसाठी ह्या पोझिशनची ह्या पोझिशनची ऍडिशन करावी लागणार. मग पी इक्वल्स टू काय होणार बघा पी इक्वल्स टू -2 प्लस 0 म्हणजेच -2 आणि क्यू साठी मी ह्या दोन पोझिशनची ऍडिशन करणार -1 प्लस 0 म्हणजेच क्यू आला -1. कुठला ऑप्शन आहे बघा ऑप्शन ए. ठीक आहे कळालं. हे जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही एकदम स्टँडर्ड प्रोसिजरनं जा, जर तुमच्याकडे परीक्षेत वेळ असेल तरच, नाहीतर हाच क्वेश्चन स्किप करा मी म्हणतो. जर असं जमत नसेल तर दुसऱ्या क्वेश्चनला वेळ द्या. ठीक आहे बाळांनो. आता बघा पुढचा प्रश्न काय. दोन मॅट्रिक्स दिलेत. ठीक आहे दोघांची ऑर्डर वेगवेगळी. त्याच्यानंतर त्यांनी काय दिलंय सच दॅट XA इक्वल्स टू बी ट्रान्सपोज. बी ट्रान्सपोज म्हणजे काय समजा बघा बी त्यांनी दिलाय 101. मग बी ट्रान्सपोज काय होणार रोचं कॉलम करा कॉलमचं रो करा म्हणजेच 101. हे झालं त्याचं बी ट्रान्सपोज. ठीक आहे एवढं तर तुम्हाला माहित असावं. आता क्वेश्चन सॉल्व्ह करू. मला त्यांनी विचारलंय काय XY विचारलंय. जर तुम्ही नीट बघितलं दोन्ही इक्वेशन मध्ये इथं एक्स आहे इथं वाय, मला XY पाहिजे तर मी दोघांना एक्स एका साईडला ठेवू शकतो का ठेवू शकतो. कसं बघा मला दाखवतो XA इक्वल्स टू बी ट्रान्सपोज. ठीक आहे. आता मी ह्या इक्वेशनला काय करतो प्री मल्टिप्लाय बाय ए इनवर्स म्हणजे एक्स इंटू ए इनवर्स इक्वल्स टू ए इनवर्स बी ट्रान्सपोज. सॉरी इथला ए राहिला ए इनवर्स इंटू ए इक्वल्स टू ए इनवर्स इंटू बी ट्रान्सपोज. आता हे माहिती आहे आपल्याला ए इनवर्स इंटू ए आयडेंटिटी मॅट्रिक्स. मग एक्स इंटू आय इक्वल्स टू ए इनवर्स बी ट्रान्सपोज. आता आयडेंटिटी मॅट्रिक्स लिहिला नाही लिहिला तरी चालतो. मग हे काय येणार एक्स इक्वल्स टू ए इनवर्स बी ट्रान्सपोज. मला एक्स ची व्हॅल्यू भेटली. सिमिलरली मी तिथनं वाय ची व्हॅल्यू काढला. पण मल्टिप्लाय कशाने करणार मी ए न. कसं ए न प्री मल्टिप्लाय केलं तर ए इंटू ए इनवर्स इंटू वाय इक्वल्स टू ए इंटू बी. बरोबर आहे का. इथं मी ए इनवर्स न मल्टिप्लाय केलं होतं का कारण इथं ऑलरेडी ए होता. आता इथं ए इनवर्स ऑलरेडी आहे तर मी इथं ए न मल्टिप्लाय करतो. मग आपला आयडेंटिटी मॅट्रिक्स तयार होईल. मग हे काय झालं आय इंटू वाय इक्वल्स टू ए इंटू बी. मग आयडेंटिटी मॅट्रिक्स आणि एक मॅट्रिक्स असेल आयडेंटिटी नाही लिहिला तरी चालतो. मग वाय इक्वल्स टू ए इंटू बी. मला एक्स भेटला मला वाय भेटला. आता काय करायचं फक्त त्यांचा गुणाकार. मग एक्स वाय इक्वल्स टू ए इनवर्स बी ट्रान्सपोज ए इंटू बी. ठीक आहे. आता ए इनवर्स आणि ए एकत्र लिहून घ्या. हे काय येणार ए इनवर्स इंटू ए इंटू बी ट्रान्सपोज इंटू बी. हे काय झालं आयडेंटिटी मॅट्रिक्स तो लिहिला नाही लिहिला तरी चालतो. मग हे काय झालं बी ट्रान्सपोज इंटू बी. ठीक आहे. आता मला माहिती आहे काय बी ट्रान्सपोज मी तुम्हाला दाखवला होता. काय बी ट्रान्सपोज कसा असणार एक्स वाय इक्वल्स टू बी ट्रान्सपोज म्हणजेच 101 आणि बी बी म्हणजेच 101. ठीक आहे. आता ह्याच्यानंतर हे सॉल्व्ह करा एक्स वाय इक्वल्स टू 1 इंटू 1 1 प्लस 0 इंटू 0 0 प्लस 1 इंटू 1 1. हे काय आलं एक्स वाय इक्वल्स टू 2. माझा ऑप्शन आहे डी. ठीक आहे बाळांनो. मला ए ची गरज लागली का नाही. जर तुम्हाला हे सगळं माहित असतं की मल्टिप्लाय तुम्हाला म्हणजे मल्टिप्लाय कशाने करायचंय कशासोबत करायचंय
ए इनव्हर्सनं एला मल्टिप्लाय केल्यावर आयडेंटिटी मॅट्रिक्स येतं, ह्या सगळ्या प्रॉपर्टीज लक्षात असतील तर तुम्हाला असले क्वेश्चन्स खूप इझी जाणार. ठीक आहे बाळांनो, आय होप तुम्हाला कळाले असतील सगळे क्वेश्चन्स. खूप छोटासा व्हिडिओ झालेला आहे. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. ऑल द बेस्ट.